नमस्कार, माझं नाव सतीश लक्कस। आज आपण भोकरदन तालुक्यामध्ये नवलेवाडी या इथं आलेलो आहे आणि मिरची पिकाला आपण आपले ड्रीम इन्स्पायरचे आपण प्रोडक्ट दिले होते। आपण सरळ आपण शेतकऱ्यांना विचारू की आपले प्रोडक्ट वापरून त्यांना काय रिझल्ट आला आणि याच्यानंतर ते त्यांच्या शब्दात ते सांगतील। ते नमस्कार, माझे नाव तुळशीराम नवल। मी तुमच्या कंपनीचं प्रोडक्ट वापरलेलं होतं, त्यामध्ये मला मिरची पिकासाठी वापरलं। 2 एकर खाली मक्काला वापरलं मी, मग 1 नंबर रिझल्ट तुमच्या प्रोडक्टचा आहे। आता मी या इथं मारलेलं औषध मारलेलं होतं, तिथं मारलेलं आहे टाकू मॅडम, त्यांचं एवढं रिझल्ट तिथं मारलेलं आहे, एवढं रिझल्ट बघून घ्या तुम्ही। 1 नंबर मी सॉईल गोल्ड काय वापरलं मी खतामध्ये घालून मी बेसल डोसला। 1 नंबर रिझल्ट तुमच्या रिझल्ट 1 नंबर आहे तुमच्या कंपनीचा। तुम्ही आता पेरते वेळेस जेव्हा तुम्ही सॉईल गोल्ड वापरलं होतं त्याच्याबरोबर तुम्ही खते कोणते वापरले होते? 10-26 आणि आपले 5 किलोची एक बकेट। हो। त्याच्यानंतर त्यांनी एक साधारण 15 दिवसानंतर त्यांनी त्यांचे प्रोडक्ट आपले प्रोडक्ट जे होतं बुस्टर नावाचं, एक बूस्टर आहे, हे बूस्टर नावाचं एक वापरलं होतं। त्यानंतर प्लॅन फूड वापरलं होतं यांनी, एक साधारण 15 दिवसांनी यांनी वापरलं। याचं रिझल्ट एकदम एवढं जबरदस्त आहे। आज जैविक शेती काय करायची आणि केमिकलची शेतीने काय फरक पडतो, तर तुम्हाला एक साधारण 2 मिनिटात तुम्हाला प्लॉट दाखवतो की ही जैविक शेतीचा प्लॉट आहे आणि तो केमिकलच्या म्हणण्यानुसार आज दोन्ही मिरच्याला सारखेच 1 महिना झालेला आहे। 1 महिना झाला असताना आमच्या मिरचीला कमीत कमी आज फळं देऊन, म्हणजे फुलं येऊन फळं आलेले, त्या मिरचीला आज फळं पण नाही आणि फुलं पण नाही। म्हणजे जवळजवळ एवढा आज आपल्या प्रोडक्टमुळे एवढा फायदा आलेला आहे। तर सर सांगतील आता यांनी कशी वापरली आणि कशी हे प्रोडक्ट मी मिरची लावल्यानंतर 15 दिवसांनी एक पोस्टर नावाचं 5 ml सोडलं, स्प्रे सोडला आणि प्लॅन फूड हे मी 40 ml वापरलं एका टाकीला, आणि जे उरलेलं होतं ते मी खालून सोडून दिलं ड्रीप बॉटी। 1 नंबर तुमच्या प्रोडक्टचा रिझल्ट आहे। मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की हा प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा, 1 नंबर रिझल्ट आहे। आणि आपले दुसरे एक शेतकरी आहे, त्यांचेच पुतणे, पण त्यांनी काही विश्वास ठेवला नाही आपल्या प्रोडक्टवर, तर त्यांनी सुद्धा ती मिरची लागवड केली होती। तर आपण त्यांच्या काकांना दिले, काकांनी विश्वास ठेवून आपले प्रोडक्ट वापरून त्यांनी ते चालू केलं। पण आज त्यांनी विश्वास न ठेवता त्यांच्या मिरचीची काय सुधारणा झाली की नाही झाली, का खराब झाली, हे त्यांच्या शब्दात ते सांगतील। नमस्कार, माझं नाव सौरभ सुरेश नवल, राहणार वाडी नवलवाडी। तर आम्ही हे प्रोडक्ट वापरले नाही आणि काकाच्या शेजारीच वावर आहे आमचं बाजूलाच, तर त्याच्या प्लॉटमध्ये आमच्या प्लॉटमध्ये लगेच रिझल्ट दिसून आला। कारण की आमच्या भागात शिमला मिरची ही पूर्ण खराब झालेली आहे, कोणाचीच चांगली नाही आहे। पण मग या काकाची मिरची हिला फळं तरी आले किमान, आणि रंग तरी म्हणजे पानं अशी फुललेली आहे, फुलं पानं सगळे व्यवस्थितशीर आहे। आणि आम्ही ते टरबुजाला एक हे टाकलं होतं, किट टाकली होती, तर त्याच्यामध्ये जरा पाण्याचा कमतरता पडल्यानंतर सुद्धा ते टरबूज चांगल्या प्रकारे आले। आणि मिरचीला टाकल्याने त्याच्यामुळे थोडं पाण्याचा जरा ताडण बसल्यामुळे मिरची लवकर खराब झाली। आणि यांची मिरची अजून पण चांगली आहे। आणि जी शिमला लावली आहे आमची, तर तिला फुलं पण नाही आणि फळं पण नाही, पण हिला फळं थोडेफार पानं चांगली। आमच्या या भागात कोणाचीच मिरची जमलेली नाही, या काकाची जरा मिरची बरी। हे प्रोडक्टचे रिझल्ट बघून मी आता 4 किटा घेतलेल्या आहेत त्यांच्या, आणि काकांनी जास्त घेतलेल्या आहेत, त्यांना जास्त अनुभव होता त्याच्यात। मी हे प्रोडक्ट वापरून बघितल्यानंतर मी 6 किट घेतलेले आहेत। ते मक्काला, सोयाबीनला आणि कपाशीला सर्व प्रकारे पिकाला चालतं। आणि म्हणजे फळं झाले आपलं, फळबाग, फुलं, हे ते सगळ्या या कोणत्या सुद्धा क्षेत्रात, शेतीच्या कोणत्या सुद्धा पिकाला ते चालतं। जैविक आपल्या ड्रीम इन्स्पायरचे जर आपण प्रोडक्ट वापरून जर आपल्याला जर रिझल्ट येतोय तर आपण सगळ्यांनी वापरलेच पाहिजेत। धन्यवाद।